ची जी एफिशियन्सी आहे ती वाढते। तर इराण आणि अमेरिकेमधील संघर्ष आज आणखी तीव्र झालाय, पाहूयात। तर अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळांवर, क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रावर आणि किनारपट्टीवरील काही संरक्षण ठिकाणांवर नव्या हवाई कारवाया केल्या। त्यानंतर इराणनं बहरीन, कुवेत, ओमान आणि जॉर्डनमधील अमेरिकन लष्करी तळांवर क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला। याचा आपल्यासाठी सर्वात मोठा परिणाम म्हणजे होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा पूर्णपणे बंद झाल्यास जमाय, कारण इराणनं गेल्या काही दिवसात होर्मुझमधून जाणाऱ्या काही व्यापारी जहाजांवर हल्ला केला। यामुळे तिथून वाहतूक करणं धोक्याचं बनलंय, तसंच प्रचंड महागाई झालंय। अमेरिकेनं या महत्त्वाच्या सागरी मार्गावर नियंत्रण असल्याचा दावा केला असला तरी इराणच्या कारवायांवरून तो दावा फारसा खरा वाटत नाहीये। त्यामुळे जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होण्याची भीती वाढली असून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यात। तर ब्रिगेडियर हेमंत महाजन यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात। इराण ने होर्मुझला एक वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन बनवलेलं आहे। आता यामध्ये अमेरिका माघार घेत नाहीये आणि इराण पण माघार घेत नाहीये। अमेरिका माघार घेत नाही कारण जर त्यांनी माघार घेतली तर मध्य पूर्वेतले देश जे अमेरिकेच्या वरती जास्त विश्वास ठेवत नाहीयेत, त्यांची विश्वसनीयता अजून कमी होईल। इस्रायल आणि आखातीचे देश आहेत, त्यांचा विश्वास अजून कमी होईल आणि चीन आणि रशियाला राजकीय फायदा मिळेल म्हणून अमेरिका पूर्णपणे माघार घ्यायला तयार नाही। इराण माघार घेत नाहीये कारण त्यांच्या नेतृत्वाला आपल्या लोकांना दाखवून द्यायचं आहे की ते अतिशय एक स्ट्रॉंग आहे आणि ते अमेरिकेचा पराभव करू शकतात। तर याच्यामुळे दोघंही देश प्रयत्न करत आहेत की काहीतरी फेस सेव्हिंग, स्वतःची प्रतिमा वाचवून युद्धातून बाहेर पडायचं, पण दोघंही देश हे झुकण्याकरता तयार झालेले नाहीयेत। तर आता हे जे युद्ध आहे याचा परिणाम कोणावरती होतो आहे? जगाच्या अर्थव्यवस्थेवरती होतो आहे, किंमत वाढते आहे, सप्लाय चेन डिस्टर्ब होते आहे, जे कम्युनिकेशन्स आकाशातनं होतं त्याचा खर्च वाढतो आहे आणि चीनसारख्या देशावरती ज्यांचं पुष्कळचं तेल आखातातून येतं त्यांना मोठा त्रास होतो आहे आणि भारताला सुद्धा काही प्रमाणामध्ये त्रास होतो आहे। परंतु आता लक्षात असायला पाहिजे की भारताने आपलं जे तेल आहे याचं विकेंद्रीकरण केलेलं आहे आणि आता आपण 45 देशांकडनं तेल घेतो। तर त्याच्यामुळे जरी होर्मुझ बंद पडली तरी ना देशामध्ये तेलाचं काही शॉर्टेज होईल किंवा जे गॅस आहे त्याचं काही शॉर्टेज होईल। आपण खत उद्योग जो आहे तो सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात बाहेरनं खत विकत घेतो आहे आणि आपले जे तिथे नागरिक कार्यरत आहेत त्यांना आपण काही प्रमाणामध्ये बाहेर काढलेलं आहे, काही तिथे काम करता आहेत, तर त्याच्यामुळे त्याची आता जास्त काळजी नाही। यासोबतच